आणि यानंतर पुढे बातम्या मुंबई उपनगरातल्या। मुंबईमध्ये 1 मे रोजी वाहतुकीमध्ये महत्त्वाचे बदल। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये महाराष्ट्र दिनी पोलीस संचलन होणार। संचलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात सकाळी 6 ते 12 या वेळेमध्ये वाहतुकीत बदल। नागरिकांना सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 28%वर। पालिकेकडून 15 मे पासून 10% पाणी कपात। प्रशासनाकडून मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईमध्ये तब्बल 174 इमारती धोकादायक असल्याची माहिती। 141 खासगी इमारतींचाही यामध्ये समावेश। पालिका प्रशासनाची ही माहिती। यामध्ये सर्व धोकादायक इमारतींना पालिकेने अतिधोकादायक आणि मोडकळीस घोषित करून नोटीस बजावल्या। इमारती रिकाम्या करण्याचे पालिकेने आवाहन केले। समुद्राच्या पाण्यापासून गोड पाणी तयार करण्याच्या प्रकल्पाला गती। मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी। डिसेंबर 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका। मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून 547 उच्च क्षमतेचे पाणी उपसा पंप लावण्यात येणार। मुंबई पालिका प्रशासनाची ही माहिती समोर। तांत्रिक बिघाडामुळे मुंबई ते मांडवा धावणारी M2M ची रोरो फेरी रद्द। तर बोटीच्या रॅम्पमध्ये बिघाड झाला त्यामुळे फेरी रद्द। मांडव्याकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांचे नियोजन विस्कळीत। लवकरच रोरो सेवा सुरू होणार अशी देखील माहिती। पुण्याच्या महापौर बंगल्यामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये झाडं कापल्याचा प्रकार समोर। जवळपास 20 झाडं महापालिकेने तोडल्याचं समोर। या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारलं असता त्याचा तपशील नसल्याचं समोर आलं। झाडांना कीड लागली त्यामुळे झाडं तोडली असा दावा महापौरांनी केला। पुरंदर विमानतळ बाधित स्थानिकांसाठी आता मोठी बातमी आहे, कारण बाधित शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोबदला ठरलाय। बाधित शेतकऱ्यांना एकरी 1.5 कोटींचा मिळणार मोबदला। येत्या 4 मे पासून मोबदल्याचं वाटप होईल। त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया देखील सुरू होणार। पुण्यात तापमानाचा कहर सुरू। पुण्यातील लोहगाव परिसरात 42.3 अंश तापमानाची नोंद। कोरेगाव परिसरात 40.1 इतक्या तापमानाची नोंद। शहरातील इतर भागातही तापमान 40च्या जवळ।